नमस्कार. सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण रक्षाबंधन याच विषयावर बोलणार आहोत. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधून घेते. भावा बहिणीचे मिलन हे पराक्रम, प्रेम, साहस आणि संयम यांचा सहयोग असतो. भोग आणि स्वार्थ यांनी पछाडलेल्या जगाच्या सर्व संबंधामध्ये निस्वार्थ, निरपेक्ष, पवित्र असा भावा बहिणीचा खरा प्रेमसंबंध. हा जणू काय खाऱ्या समुद्रामध्ये सापडलेल्या एखाद्या गोड पाण्याच्या साठ्यासारखा आश्चर्यकारक आहे. भारतीय संस्कृती तसेच तिचे गोड प्रवर्तक ऋषीमुनी यांनी सुद्धा या संबंधाची निस्पृहता व पवित्रता यांचे गुणगान केलेले आहे. रक्षाबंधनाचा उत्सव म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टी बदलून जाते आणि राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत दृष्टीने कधीच पाहत नाही. एवढेच नाही तर तिच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा तो स्वतःवर घेतो आणि त्यामुळे बहीण समाजामध्ये निर्भयपणे फिरू शकते. आजची बहीण मात्र निर्भय नाही. समाजात ती निर्भयपणे फिरू शकत नाही. कारण तिची चेष्टा करून पशुतुल्य वृत्ती पोसणाऱ्या भावाला आज समजावून, शिक्षण देऊन पाठ शिकवण्याची गरज आहे. भावाला राखी बांधण्यापूर्वी बहीण त्याच्या कपाळाला टिळा लावते. ही केवळ भावाच्या मस्तकाची पूजा नाही, तर भावाचे विचार, बुद्धी यांच्यावरील विश्वासाचे दर्शन आहे. बहीण जेव्हा भावाच्या मस्तकी टिळा लावते त्यावेळी सामान्य भासणाऱ्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली असते. सामान्य दृष्टीने जगाला पाहत असलेल्या दोन डोळ्यांशिवाय भोगाला विसरून भावदृष्टीने जगाला पाहण्यासाठी जणू काय टिळारूपी तिसरा डोळा बहिणीने त्याच्या कपाळी बसवला आहे आणि भावाला त्रिलोचन बनवला आहे. बहीण देखील भावाचा तिसरा नेत्र, बुद्धीचा डोळा उघडून त्याला विकार, वासना इत्यादींना भस्म करायला सुचवत असते. भावाला राखी बांधून बहीण फक्त त्याच्यापासून स्वतःचे रक्षण इच्छित नाही, तर समस्त स्त्री जातीला स्वतःच्या भावाचे रक्षण मिळावे अशी ती इच्छा करत असते. रक्षाबंधन म्हणजे रेशमाच्या एका धाग्याने दोन व्यक्तींमधील अतूट नातं बांधण्याचा हा दिवस आहे. या दिवशी भावाने बहिणीला किती बक्षिसं दिली हे महत्त्वाचं नसतं, तशी तिची अपेक्षाही नसते, तर फक्त या दिवसाची आठवण ठेवून तिच्या हाकेस धावून जाणं, ती घरी आल्यावर तिची प्रेमाने, आपुलकीने चौकशी करणं, तिची काळजी घेणं याला अधिक महत्त्व असतं. या दिवशी बहीण भावाच्या परस्परांच्या प्रेमाची परीक्षा असते. दोघेही परस्परांना न तुटणाऱ्या धाग्याने बद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. वेदामध्ये देव आणि असुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिंमत हारलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती असा उल्लेख आहे. तर स्वतःच्या रक्षणासाठी राणी कर्णवतीने हुमायूनला राखी पाठवली होती. रक्षाबंधन हे बंधन रक्षणाचे स्मारक आहे. रक्षाबंधन म्हणजे ध्येयाचे रक्षण. ज्याने जीवनात काही बंधने मान्य केली आहे, जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेलेला आहे, तोच जीवन विकास साधू शकतो. राखी बांधताना बहीण भावाला बांधून घेते म्हणजेच त्याला ध्येयाचे रक्षण करायला सुचवत असते. सख्या भावाबद्दलची कुणाही बहिणीची दृष्टी ही निर्मळ प्रेमाने भरलेली असते. गरज आहे ती समाजात स्त्रीकडे पाहणारी विकृत दृष्टी बदलण्याची. सख्खी बहीण सख्या भावाला राखी बांधतेच, त्यापेक्षा समवयस्क दुसरी कोणी बहीण दुसऱ्या भावाला राखी बांधील तर त्यामध्ये बुद्धिमत्तेची पराकाष्ठा आहे. सारांश: रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलणे. रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची घेतलेली जबाबदारी पूर्ण करणे. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीचा विशुद्ध प्रेमाचा खराखुरा झरा. भावा बहीण एकमेकांसाठी प्रेरक, पोषक असतात असा हा संदेश देणारा महान उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. धन्यवाद.